नवीन वर्षाचा पहिला वहिला आणि गोडधोडाचा सण म्हणजे मकर संक्रांत. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. याच काळात सूर्य उत्तरेकडे वळतो, त्यामुळे याला उत्तरायण असेही म्हटले जाते. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा ऋणानुबंध वाढवा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी वृषाली स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण सुगड पूजन कसे करायचे, त्यासाठी काय काय साहित्य लागते आणि संपूर्ण विधिवत पूजा आपण पाहणार आहोत. आणि अत्यंत सोप्या पद्धतीने कुणीही करू शकेल या पद्धतीने आपण ही पूजा मांडणार आहोत. तर सुरू करूया ही पूजा मांडणी. ही मांडणी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात प्रथम आपण सुगड पूजनासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहून घेऊया. सुगडांमध्ये भरण्यासाठी आपल्याला हिवाळ्यात उपलब्ध असणारी फळे, भाज्या व धान्य घ्यायचे आहेत. त्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा, हरभरे, ज्वारीचे कणीस, वाटाण्याच्या शेंगा, ऊस, बोरे, गाजर, गव्हाच्या ओंब्या, घेवडा आणि वालाच्या शेंगा इत्यादी घ्यायचे आहे. या सर्व गोष्टी संक्रांतीच्या काळात बाजारात अगदी सहजपणे उपलब्ध असतात. तरीही एखाद दुसरी वस्तू मिळाली नाही तरी चालते. या पूजेसाठी आपल्याला गणपतीची मूर्ती देखील लागणार आहे. मूर्ती नसल्यास सुपारी देखील चालते. अभिषेक घालण्यासाठी दूध, पाणी व कापड लागणार आहे. दिवा, तिळगुळ, तांदूळ, तिळाचे लाडू किंवा वडी, हळदी कुंकू, मातीचे सुगड व पणती घ्यायचे आहे. सुगड बाजारातून घेत असताना ते नीट उभे राहतील आणि हलणार नाही असे बघून घ्यावे व घेत असताना तिथेच हळदी कुंकू लावून मग विकत घ्यावे. या व्यतिरिक्त आपल्याला तांब्याचे ताट, लाल कापड, पांढरे तीळ, फुले, विड्याची पाने व ओटीचे साहित्य इत्यादी साहित्य लागणार आहे. पूजा सुरू करण्यापूर्वी सगळे सुगड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर त्यांच्यावर हळदी आणि कुंकवाची बोटे ओढून घ्यावीत. मग सुगडांना 1, 3 किंवा 5 असे वेढे घेऊन धागा बांधून घ्यावा. पूजा मांडणी करायची जागा स्वच्छ पुसून घेऊन त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा. चौरंगाच्या सभोवताली रांगोळी काढून घ्यावी. चौरंगावर लाल कापड अंथरून घ्यावे. चौरंगाच्या दोन्ही बाजूला समया ठेवून घ्याव्या. चौरंगावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवावा. तो दिवा व समया प्रज्वलित करून घ्याव्यात. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता व फूल वाहून घेऊन नमस्कार करावा. आता आपण गणपतीला अभिषेक घालणार आहोत. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. ओम गं गणपते नमः, ओम गं गणपते नमः. गणपतीला दुधाचा अभिषेक घालून झाल्यावर गणपतीला स्वच्छ कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहे. मग विड्याची जोडपाने ठेवायची आहेत. त्यावर थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर आपण गणपतीला बसवणार आहोत. आता गणपतीला अष्टगंध आणि हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे. अक्षता आणि फूल वाहायचे आहे. धूप आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यायचे आहे व मनोभावे नमन करावे. आता चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर सुगडांची मांडणी करायची आहे. तुम्ही अशा प्रकारे 5 सुगडांची मांडणी एका रेषेत किंवा अर्धवर्तुळ आकारात करू शकता. आमच्याकडे मी आणि सासूबाई आम्हा दोघींचे 5-5 सुगड असल्या कारणाने आम्ही एका बाजूला 5 आणि दुसऱ्या बाजूला 5 असे मांडतो. तर तुमच्याही घरी जर 2 सुवासिनी असतील तर तुम्ही देखील अशी सुगड मांडणी करू शकता. आता या सुगडांमध्ये आपण तांदूळ भरणार आहोत. त्यापाठोपाठ आपण हरभरे, भुईमुगाच्या शेंगा, गाजर, बोरे, ऊस, गव्हाच्या ओंब्या, घेवड्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, ज्वारीचे कणीस, वालाच्या शेंगा इत्यादी भरणार आहोत. शेवटी आपण या सुगडांमध्ये तिळगुळ आणि तीळ देखील भरणार आहोत. आता हळदी कुंकू आणि फूल वाहणार आहोत. आता सुगडांच्या समोर एक विड्याचं पान ठेवून त्यावर ओटीचं सामान ठेवायचं आहे. ओटीच्या सामानामध्ये आपण हळकुंड, बदाम, खोबरं, सुपारी आणि खजूर एवढं सामान घेतलेलं आहे. सुगडांच्या सोबत आपण जी पणती आणली होती त्या पणतीमध्ये
थोडे तीळ भरून ती पणती देखील ठेवायची आहे. आता हळदी आणि कुंकू वाहून घ्यावे, धूप आणि अगरबत्ती दाखवून घ्यावी व मनोभावे नमन करावे. संक्रांतीसाठी आपण जो गोडधोडाचा स्वयंपाक केलेला असेल त्यातील नैवेद्य ठेवावा. सुगड पूजा करून झाल्यावर तुळशीची देखील पूजा करावी. आणि आपण जे काही धान्याचे वाण सुगडांमध्ये भरले आहे ते सर्व तुळशीला देखील वाहावे. पूजा करून झाल्यावर सुवासिनींनी एकमेकींची याच वाणाने ओटी देखील भरावी. बऱ्याच सुवासिनी हा वाण ठेवण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जातात आणि तिथे एकमेकींची ओटी भरतात. तर अशा प्रकारे आपले सुगड पूजन पूर्ण होणार आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.